शेती आमची, कारण ते शेतीशी करणार काय त्याच्यामध्ये काय होणार, आमची जी स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती गादा येणार. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी 3 कृषी संबंधित विधेयकं संसदेमध्ये पास केली. या विधेयकांवर देशातील शेतकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या गेल्या. या विधेयकात नक्की कोणते कायदे करण्यात आले आहेत आणि या कायद्यात नक्की काय काय समाविष्ट आहे ते आपण पाहूया. अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती आणि करार शेती अशी ही 3 नवीन विधेयकं आहेत. अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा या कायद्यामध्ये सरकारने अनेक कृषी उत्पादनं अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. डाळी, कडधान्य, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे. करार शेती याच विधेयकाला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. शेतकरी घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरूपात करार करता येण्याची तरतूद यात केली गेली आहे. यात शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल. बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर राहणार नाही, तो त्यांच्या कंत्राटदारांवर राहील. तर या कृषी विधेयकाला शेतकरी विरोध का करत आहेत हे आपण थोडक्यात पाहूया. करार शेतीबद्दल जर म्हणलं तर आता हे भांडवलशाहीवाले काय करणार, शेती आमची, कारण ते शेतीशी करणार काय त्याच्यामध्ये काय होणार, आमची जी स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती गादा येणार. म्हणजे आम्ही कोणती पारंपरिक पिकं घेऊ शकणार नाही. किमान आधारभूत किमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल असं शेतकऱ्यांना वाटतंय. कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का असा प्रश्न त्यांना पडतोय. शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावे लागेल आणि आपल्या पिकाला कमी किंमत मिळेल ही त्यांच्यामध्ये भीती आहे. पिके घेण्याच्या प्रक्रियेतील शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य नष्ट होईल असंही काही शेतकऱ्यांना वाटतंय. जे ते सांगतील तेच आम्ही पिकं घेणार, ते सांगतील तसंच आम्ही वागणार. काय शेवटी पिकाचा जो बाजारभाव आहे हे तेच ठरवणार. त्याच्यामुळं काय होणार माहिती आहे का, की आमच्या शेतात आम्ही थोडक्यात एक मजूर असल्यासारखं राहणार. आम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही आहे. त्याच्यामुळे हे विधेयक आहे ना, हे काही उपयोगाचं नाही आहे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. बाजार समिती नियमनमुक्ती हे विधेयक कृषी मालाच्या विक्रीसंबंधी तरतुदी करतं. तर या तरतुदी नक्की काय आहेत ते आपण पाहूया. कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी विक्री, कृषी मालांच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे, मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणं, ई ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणं. तर ह्या विधेयकाबद्दल बोलायचं म्हटलं तर कसं आहे, आता पहिलं काय व्हायचं, कृषी समितीमध्ये आपण माल न्यायचो, तिथं विकायचो, व्यापारी यायचे, आपल्या मालाचे परत बघायचे, बाजार ठरवायचे. पण आता तसं काय झालं, ते बंद झाल्यामुळं आपण काय करणार आहे, जिथं पाहिजे तिथं बाजार आपण आपलं जी तरकारी आहे ती विकू शकतो. पण त्याचा एक तोटा असा आहे की तिथं आपण व्यापारी येतील का नाही ही एक शंका आहे. आणि जर समजा आपला माल समजा थोडा असेल तर खपवायला काय अडचण नाही. पण समजा माझा थोडक्यात 100 क्विंटल समजा काही माल असेल तर तेवढा माल मी रस्त्यावरती खपू शकणार नाही काय, आणि खपू शकणार नाही याचा अर्थ कसं आहे, शाश्वतच नाही, तो माल खराब होणार आहे. तर केंद्र सरकारने पारित केलेल्या या 3 विधेयकांबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अशा प्रकारच्या भावना आहेत ज्या आत्ता आपण बघितल्या. तर अशाच प्रकारच्या गोष्टी बघण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा. धन्यवाद.